औरंगजेबाला इथेच गाडला, महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा इथेच संपला। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनरबाजी। औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करा आणि गावात संभाजी महाराजांचं स्मारक करा, मंत्री संजय शिरसाट यांची मागणी। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये लढा देणारे कोल्हापुरातील शिक्षक गिरीश खोंडे निलंबित। सरकारच्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई, निलंबन मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये नवनीत राणांकडून बाण सोडल्याची कृती। लोकसभा निवडणूक निकालानंतर यशोमती ठाकूरांनी डिवचल्यानंतर राणांकडनं पुन्हा उत्तर। प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार माकपच्या पॉलिट ब्युरोमधनं बाहेर। एम.ए. बेबी पक्षाचे नवे सरचिटणीस। लक्ष पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखी वागणूक, गळ्यामध्ये पट्टा बांधून भुंकायला लावलं। केरळातल्या हिंदुस्थान पॉवरलिंक्स कंपनीतला प्रकार, व्हिडिओ समोर येताच सरकारकडनं चौकशीचे आदेश। ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ्समुळे आशियाई शेअर बाजारांमध्ये ब्लॅक मंडे। तैवानचा शेअर बाजार 9.8% कोसळला। जपान आणि हाँगकाँगमध्येही घसरण। भारताच्या शेअर बाजारामध्ये काय होतंय याची उत्कंठा। मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे, तर विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर। अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सलग चौथा पराभव। गुजरात जायंट्सने 7 विकेट्स आणि 20 चेंडू राखून हरवलं। सिराजचे 4 बळी तर शुभमन गिलचं अर्धशतक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।